मंथन न्यूज महाराष्ट्र। गावगुंड मी याच्यासाठी म्हटलं की माझ्याकडे जर आपण पाहिलं असेल आयपॅड आहे, मला 3 तासाचा पिक्चर पण माझ्याकडे रेडी होता गावगुंड कसा आहे, पण काही वेळेच्या अभावानुसार आपल्याला तुम्ही आम्ही संध्याकाळी की उद्या रिलीज करू। हा व्यक्ती असा आहे, मी ज्या कुटुंबातून येतो, आई तुळजा भवानीचं माहेर ज्या ठिकाणी म्हणून संबोधले जातं आणि ज्या ठिकाणी ही पालखी राहुरीला माहेरवाशी म्हणून संबोधली जाते, ती पालखी घेऊन येण्याचा 1100 वर्षाची परंपरा असलेल्या कुटुंबातून मी येतो। यातला फरकच मी आपल्याला या ठिकाणी फक्त सांगायला आलो की काय होतं की प्रत्येकाला दुसऱ्याचं पोरगं हे कार्ट वाटतं आणि आपलं ते लेकरू वाटतं, पण मी ज्या गावातून येतो, ज्या कुटुंबातून, ज्या घरातून येतो, तर मला हे पोरगं काय गुणाचं आहे हे सगळं माहित आहे, म्हणून मी त्या घरातून आपल्याकडे या ठिकाणी आलेलो आहे आपल्याला सांगायला। हा व्यक्ती ज्या ठिकाणी फक्त पालखी या राहुरीत येते आणि आपण सगळे त्याला माहेरवाशी म्हणून समोर आनंद उत्सव केला जातो, साजरा केला जातो, फक्त पालखी या ठिकाणी येते, बनते आणि उत्सव वर्षातून एकदा होतो। त्या ठिकाणी प्राजक्त दादाने आपण पाहिलं नगर परिषद माध्यमातून श्री तुळजाभवानीचं प्रवेशद्वार ज्या ठिकाणी उभा केलं, आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर ही व्यक्ती स्वतःचा जो खोटा फेटा हिंदुत्वाचा ढोंग या ठिकाणी रचतोय, त्या व्यक्तीने आई जगदंबेचे दीपमाळ, या दीपमाळेचं काम बंद पडायचं काम केलं, तर यांचा असा दिवा ह्या राजकारणात नाही कुठेच लागणार नाही या ठिकाणी सांगायला आपल्याला आलेलं। हा व्यक्ती असा आहे की आज ज्या कुटुंबात राहतो, आज ज्या माता आपण पाहिलं असेल की मग त्यांची गलिच्छ भाषा या उषाताईंविषयी काय शब्द त्यांनी वापरले, आमच्या मोकाट्याताईविषयी काय त्यांनी केलं, छोटा मोक्याचा गुन्हा त्या संघटित गुन्हेगारीचा लावला। खऱ्या अर्थाने याचे कारनामे गुन्हेगारी अशी आपण जर पाहिलं असेल की अनेक राक्षस होते, त्यातला रक्त पिशाच नावाचा एक राक्षस होता, त्या रक्ताला रक्त प्यायची सवय लागली असेल, तो घरचं बाहेरचं दारचं कुठलं बघत नव्हता, भूक लागली तर रक्त प्यायचं आणि आपलं पोट भरायचं आणि भूक भागवायची। याच पद्धतीने या शिवाजी महाराज कडेला फक्त जमीन बळकायचं हे रक्त लागलेले, हा खरा रक्त पिशाच या कलियुगातला आज हा व्यक्ती इथं आहे। आपण तिसरं पाहिलं काल परवा आपण सगळ्यांनी युट्यूबला किंवा वेगवेगळ्या माध्यमातून जो व्हिडिओ पाहिला असेल, ती माझी भगिनी डॉक्टर शुभांगी शेडाळे कर्डिले, ती सख्खी घरातली आहे, म्हणजे सख्ख्या मोठ्या भावाची पुतणी, तिची जमीन आणि तिचं घर बाळगवायचं काम सुद्धा हा व्यक्ती करत आलाय। म्हणजे हा बघा, हा ते सोडून द्या, ज्या महादेवाचं यांनी खाल्लं, बुरानगरला महादेवाचं मंदिर आहे, त्या महादेवाच्या मंदिराची जमीन सुद्धा लाटली तर देवीचं मंदिर सुद्धा लाटायचं काम हा या ठिकाणी करत आलाय। तर असा हा देवाचा नाही झाला, ना भावाचा झाला, ना देवीचा झाला, ना घरच्यांचा झाला, तर तुमचा माझा हा कधी होणार आहे का? म्हणून मी आपल्याला या ठिकाणी नम्रतेची आणि कळकळीची विनंती करतो की आई जगदंबेला स्मरून, या तुळजाभवानी मातेला स्मरून की आपण खऱ्या अर्थाने सुसंस्कृत हा नेतृत्व या ठिकाणी